नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रावीण्य परीक्षा जी रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये संबंधित परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे। या परीक्षामुळे भविष्यामध्ये MPSCच्या परीक्षा असो, UPSCच्या परीक्षा असो, सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असो, या परीक्षा निश्चितपणे सोप्या जातात। त्यामुळे अशा स्पर्धा परीक्षा बसल्यामुळे हा एक नक्की फायदा होतो। या ठिकाणी गेल्या वर्षाची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडणार आहोत। अशा पद्धतीचे प्रश्न, या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतात। या ठिकाणी हे त्या परीक्षेचं मुखपृष्ठ आहे। या ठिकाणी गुणांकनासाठी एकूण 10 प्रश्न आहेत। परीक्षकानं तपासलेले गुण त्यानंतर त्यांच्यावरती नियामक असतात, ते परत तपासतात। अशा पद्धतीनं अचूकता आणली जाते। या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे, प्रथम आडनाव, त्यानंतर पहिलं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर विद्यार्थ्याच्या शाळेचं नाव, केंद्र क्रमांक जो त्यावेळेला दिला जाणार आहे तो केंद्र क्रमांक आणि परीक्षा क्रमांक, अशा पद्धतीची माहिती भरून झाल्यानंतर आपण प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे 10 गुणांचा। खालील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर त्या समोरील चौकटीत लिहा। 10 आहेत उपप्रश्न। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड राईट इट्स अल्फाबेट इन द बॉक्स। खालीलपैकी टिंबटिंब या संख्यांचा मसावी 1 नाही। या ठिकाणी 13 आणि 15 यांचा मसावी 1 आहे, कारण 13 ही मूळ संख्या आहे। 13 एके 13, 15च्या अवयवामध्ये आणि 13च्या अवयवामध्ये 1 सामायिक आहे। 20 आणि 29 आणि 20 मध्ये हीच स्थिती आहे, 29 मूळ संख्या आहे। 10 आणि 15 मध्ये इथं 10ला 2 न भाग जातोय, 5 न भाग जातोय, 15ला 2 न जातोय, 5 न जातोय, म्हणजे या ठिकाणी दोघांनाही 5 न भाग जातोय। ओके, दोघांनाही 5 न भाग जातोय, त्यामुळे 5 2 10 5 3 15, 2 न भाग जातोय, याला मात्र 10ला 15ला जात नाही, 3 न जातोय 15ला, त्यामुळे यांचा मसावी 5 आहे, म्हणजे यांचा मसावी 1 नाही। अचूक उत्तर सी आहे। ओके, अशा पद्धतीनं चौकडीमध्ये सी लिहायचं आहे। ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज टिंबटिंब असते त्यांना परस्परांचे कोटीकोण म्हणतात। कोटीकोण म्हणजे ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला आपण कोटीकोण म्हणतो, आणि 180 अंश असतो त्याला पूरक कोण म्हणतो आपण। ज्या 2 कोणांची बेरीज 180 अंश असते त्यांना पूरक कोण म्हणतो आपण। कोटीकोण म्हणजे 90 अंश बेरीज। ओके, म्हणून अचूक पर्याय बी। ओके, त्यानंतर -27p वर्ग QR घन गुणिले 7p घन Q घन R वर्ग। 27 सत्ते 189 आणि वजा चिन्ह म्हणजे -189 हे उत्तर निवडावं लागेल। बी आणि सी मध्ये -189 आहे, परंतु तो p वर्ग आहे, इथं p घन आहे, म्हणजे समान पाया घातांकांची बेरीज। इथं 3 आणि 2 5, पीचा 5वा आला पाहिजे। Q 1 आहे, इथं Q 3 आहे, 3 1 4 आला पाहिजे, Qचा 4था आहे, आणि शेवटी R घन आणि R वर्ग, इथं 3 इथं 2 5, म्हणजे P 5 Q 4 R 5 आणि -189 सी मध्येच आहे, त्यामुळं अचूक पर्याय सी। ओके, अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे 61 वर्ग वजा 51 वर्ग या वर्गसंख्यांची वजाबाकी ही येते, टिंबटिंब येते। द डिफरन्स ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 61 स्क्वेअर मायनस 51 स्क्वेअर इज इक्वल टू। या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्गचा अवयव याचा वापर करायचा। 61 वर्ग वजा 51 वर्ग, पहिल्या कंसात 61 अधिक 51, दुसऱ्या कंसात 61 वजा 51, 1 आणि 1 2, 6 5 11, 112, आणि 1 गेला 0, 6 मधून 5 गेला 1 उरला, 112 गुणिले 10 1120। अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला 1120 मिळालेला आहे, ए। ओके, वर्णाक्षर इथं चौकटीत लिहायचं आहे। पुढं 5वा आहे, या ठिकाणी 5/3/2 वजा 1/3 याचे सरळ रूप टिंबटिंब आहे। द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 5 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट 3/2 - 1/3 इज ... या ठिकाणी 5/3/2 वजा 1/3, प्रथम भागाकार करायचा।
पदावलीच्या नियमानुसार प्रथम भागाकार भागिलेचं गुणिले होणार 3/2चं 2/3 होणार वजा 1/3. 5 दुनी 10 अंशांचा गुणाकार छेद 3 वजा 1/3 छेद समान आहे अंशांचे वजा बाकी 10मधून 1 गेला 9/3 9ला 3 भागलं 3 आलं. अचूक पर्याय 3 म्हणजे या ठिकाणी त्यामुळे अचूक पर्याय नंबर 5चा बी आहे. इथं बी लिहिलेला आहे. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 येते. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स हॅज द व्हॅल्यू 37. या ठिकाणी सर्व काही करून पाहिलं 10 वजा इथं अगोदर बेरीज 5 आणि 2 7 30मधून 7 गेले 23 उरत आहेत 36 येत नाही. इथं 10 × 40 अधिक 5 गेला 2 40 42 37 येत नाही. इथं 8 × 32 32 आणि 3 35 36 येत नाही. 9 × 27 अधिक 5 2 10 27 आणि 10 37. अचूक पर्याय डी. ओके. त्रिकोणाच्या बाजूं 7वा त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात त्यांच्या संपात बिंदूस टिंब म्हणतात. या ठिकाणी परिकेंद्र म्हणतात. द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल आर कॉन्करंट. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड सर्कमसेंटर. परिकेंद्र त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक आणि त्रिकोणांच्या कोनांचे दुभाजक असतील तर तो अंतर्मध्य होता इन सेंटर. ओके. अचूक पर्याय बी. प्रत्येक धनसंख्येला टिंब वर्गमुळे असतात. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅव डॉट स्क्वेअर रूट्स. या ठिकाणी 4 3 2 1 असे उत्तर आहेत. वजा 3चा वर्ग या ठिकाणी कोणत्याही संख्येला 2 वर्गमुळे असतात का. 9ला वर्गमूळ 3 पण आहे 9ला वर्गमूळ वजा 3 पण आहे. 3चा वर्ग 9 येतो वजा 3चा वर्गही 9 येतो वजा वजा अधिक. त्यामुळं धन आणि ऋण अशी 2 वर्गमूळ असतात. अचूक पर्याय यामध्ये सी आहे तो लिहिलेला आहे. या ठिकाणी जर 729चं घनमूळ 9 असेल तर या ठिकाणी 0.000729चं घनमूळ काय असेल. खरं 3 वेळा आपल्याला गुणाकार 1 2 3 4 5 6 संख्या आहे त्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडं. त्यामुळे आपल्याला 0.09चा 3 वेळा गुणाकार केला तर 9चा घन 729 आहेच पण 0.9 आपण 3 वेळा लिहिणार आहे म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडं इथल्या 2 आणि पुढच्या 2 संख्या व्यतिरिक्त 6 संख्या असणार आहेत. 0.09चा घन आपल्याला 0.00729 मिळणार आहे. त्यामुळं अचूक पर्याय ठिकाणी बी आहे तो इथं लिहिलेला आहे. ओके. अशा पद्धतीनं त्यानंतर 10वा प्रश्न आहे. 2 9 x 65 126 344 या मालिकेतील xची किंमत काढा. या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इन दी सिरीज 29 x 65 126 344 ... या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे 2 9 65 126 344 कसं आलेलं आहे. नैसर्गिक संख्येचा घन त्यामध्ये 1 मिळवायचं. सुरुवातीपासून 1चा घन 1 त्यामध्ये 1 मिळवलं 2 आलं. 2चा घन 8 त्यामध्ये 1 मिळवलं 9 आलं. म्हणजे पहिलं 2 आणि 9 आले. 65 कसं आलं तर 4चा घन अधिक 1 4चा घन 64 अधिक 1 65. 126 कसं आलं 5चा घन अधिक 1 5चा घन 87 अधिक 1 126. मग या ठिकाणी 3चा घन अधिक 1 3चा घन 27 अधिक 1 3चा घन 27 अधिक 1 28च या ठिकाणी उत्तर असणार आहे सी. अचूक पर्याय सी. ओके. प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे. या ठिकाणी प्रश्न दुसरा ए अवयव पाडा फॅक्टराइज. या ठिकाणी 4m घन अधिक 6m वजा 12m घन वजा 18. या ठिकाणी प्रत्येक पदातून या पहिल्या दोघातून 2m सामायिक काढले. आतमध्ये करायला 2m वर्ग अधिक 3 म्हणजे 2m गुणिले 2m वर्ग म्हणजे 4m घन आणि 2m गुणिले 3 म्हणजे 6m वजा 12m वर्ग आणि वजा 18मधनं वजा 6 सामायिक काढले. वजा 6 आणि कंसात राहील दोन्ही 2m वर्ग साहित्रिक अधिक 3
2 यम घन अधिक 3 2 यम अधिक 3 2 समान कंस आहेत. त्या 2 समान कंसाबद्दल एक कंस घ्यायचा सामायिक 2 यम घन अधिक 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये बाहेरची पद कंसाची. इथलं 2 यम आणि इथलं वजा 6 म्हणजे 2 यम वर्ग अधिक 3 आणि 2 यम वजा 6 हे 4 यम घन अधिक 6 यम वजा 12 यम वर्ग वजा 18चे अवयव आहेत. ओके. त्यानंतर गुणाकार करा, मल्टिप्लाय. 3x अधिक 4y दुसऱ्या कंसात 3x वजा 5y. या ठिकाणी दुसरा कंस किंवा पहिला कंस 3x अधिक 4y 2 वालेला आहे, कारण पहिल्या कंसाला दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदानं गुणायचं किंवा दुसऱ्या कंसाला पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं गुणायचं. कसंही करू शकतो आपण, उत्तर अचूक येतं. दुसरा कंस पहिला कंस 2 वेळा ठेवला आहे. 3x अधिक 4y एकदा 3x बद्दल वजा 3x अधिक 4y वजा 5y बद्दल गुणूया. 3x गुणले 3x 3 त्रिक 9x वर्ग अधिक 3 चौक 12xy वजा 5 त्रिक 15xy अधिक 5 चौक वजा 20y गुणले y वर्ग. ओके. त्यामुळं 9x वर्ग वजा अधिक 12xy वजा 15xy वजा 3xy वजा 20y वर्ग 9x वर्ग वजा 3xy वजा 20y वर्ग. हा गुणाकार झाला या दोन कंसांचा. ओके. अशा पद्धतीनं वजा 15xy अधिक 12xy स्वरूप पद आहेत. वजा 15 अधिक 12 मोठ्यातनं बारकं वजा करायचं, मोठ्या चिन्ह द्यायचं वजा 3xy. ओके. त्यानंतर 615.04चे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढा. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 615.04 बाय युजिंग डिव्हिजन मेथड. आता या ठिकाणी 615.04चं वर्गमूळ काढताना दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या 2 संख्यांचं गट पाडायचं. 2च संख्या 04चा एक गट आणि दशांश चिन्हाचा डावीकडं 15चा एक गट आणि 6ला जोडीदार नाही, एकच. म्हणून 6साठी अशी संख्या शोधायची कोणत्याच संख्येचा वर्ग 6पेक्षा लहान पाहिजे, लहान असणार आहे 2चा वर्ग. म्हणून इथं बेदोन्ही 4 आणि भाग 2चा लागला. 6मधून 4 गेले, फक्त एक अंकी संख्या, कारण एक संख्येचा इथं एकच संख्या आहे, गट आपल्याला पाडायला दुसरी संख्या नाही. म्हणजे बेदोन्ही 4 गुणाकार 6मधून 4 गेले उरले 2. त्यानंतर इथं बेरीज 2 2 4. पुढं काय करायचं, 2 अंकी संख्येचा गट उतरून घ्यायचा. 15 उतरून घेतलं, 215 झालं. 215 झालं तर 4वर कोणती संख्या आपण, समजा 4वर 2 घेतलं तर 2नच गुणायचं, म्हणजे 42 2 84. फार लहान झालं. 215 किंवा 215च्या मागं थांबायचं. इथं 4वर 4 घेतले तर 44 झाले. 44ला 4 गुणलं तर 176. 4 चौक 16 6 41 4 चौक 16 17 176. 5 घेतलं तर आपण याच्या पुढे जातोय. 5 चौक 20ला 0 हातचे आले 2. 5 घेतलं तर 5 चौक 20ला 0 हातचे आले 2. 5 चौक 20 आणि 2 22 220 होते. 215च्या पुढे गेलो म्हणून 4. 4वर 4 घेतले 44 झाले. 4नच गुणायचं. 4 चौक 16 6 आले 4 चौक 16 17 215 म्हणून 176 गेले. 4चा भाग लागलेला आहे. 15मधून 6 गेले उरले 9, हातच्या दिला. 11मधून 7 काढ गेले उरले 3 आणि इथं हातच्या दिला 2 2 गेले 0 39 उरलेत. वरचं दशांश चिन्ह पुढचं आपण घेतो म्हणून दशांश चिन्ह द्यायचं. 24च्या पुढं 0 4 घेतले. इथं 4 आणि 4 8 आणि 4 म्हणजे 44 आणि 4 48 दिलेला आहे. आता इथं 3904 इथं एकक स्थान 4 आहे. इथलं 4 एकक स्थान येण्यासाठी 8ला 8 1 8 2 16 त्रिक 24 3 गुणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणजे इथं 448वर 2 घेतलं 42 होते. 48वर 2 घेतलं 482 होते आणि 482ला 2 गुणलं की 2 2 4 2 8 16 6 चले 1 2 4 8 9 3904 पेक्षा किती लहान आली संख्या. एकक स्थान 4 येण्यासाठी 2 आणि 8 हा पर्याय आहे. म्हणजे 2 आपल्याला फार लहान संख्या मिळते. त्यामुळं 48वर 8 घेतलं 488ला 8 गुणलं की ही संख्या मिळते 3904. 88 64ला 4 हातचे आले 6 88 64 6 70ला 6 0 हातचे आले 7 8 चौक 32 7 39 आणि बाकी 0 उरले आणि भाग लागला 8चा म्हणजे 24.8 हे वर्गमूळ आहे. 615.04चे वर्गमूळ 24.8. ओके. अशा पद्धतीनं आपण 2 प्रश्न पूर्ण केले आहेत. लगेचच आपण पुढे प्रश्न सोडवणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. प्रत्येक विद्यार्थ्यांना हा नमुना लक्षात ठेवावा. हे प्रश्न त्याचे सराव करावा. अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करावा. परीक्षा 16 नोव्हेंबर आहे. एक महिनाभर परीक्षा राहिली आहे. त्या अनुषंगानं
याही परीक्षेकडं आपल्याला NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून जसं आपण NMMS या परीक्षेकडे पाहतो त्याच पद्धतीने या परीक्षेकडे पाहावं. अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. स्पर्धेचे युग आहे हे. स्पर्धा जिंकल्यानंतर जो आनंद होतो तो इतका मोठा असतो, तो कुठल्या बाजारात आपल्याला विकत घेता येत नाही. तेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो आत्तापासूनच तयारीला लागा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये टाका. व्हिडिओ लाईक करा आणि 8वीतल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शेअर करा. धन्यवाद.